उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा म्हणून अहमदनगरची ओळख असून या जिल्ह्यात सहकारी क्षेत्राचं मोठं वलय आहे। त्यामुळे ज्याप्रमाणे हा जिल्हा सहकारासाठी ओळखला जातो तसाच तो सगळे सोयऱ्यांच्या राजकारणासाठी देखील ओळखला जातो। या आधीच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सगळे सोयऱ्यांचे राजकारण प्रभावी ठरत असल्याचं पाहायला मिळाले आहे। त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील अहमदनगरमध्ये सगळे सोयरे फॅक्टर महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे। अहमदनगर जिल्हा दक्षिण आणि उत्तर अहमदनगर अशा 2 लोकसभा मतदारसंघात विभागला गेला असून या जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ आहेत। यातील अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास यंदा भाजपचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे निलेश लंके यांच्यात लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर निलेश लंके यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे महाविकास आघाडीच्या कोट्यातून शरद पवार गटाच्या वाट्याला आलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचा उमेदवार कोण याबाबत पेच निर्माण झाला होता। मात्र काही दिवसांपूर्वीच निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन अजित पवारांची साथ सोडत पुन्हा शरद पवारांसोबत येण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर शरद पवार गटाकडून लंकेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटल्याचं दिसून आलं आहे। त्यामुळे आता अहमदनगर दक्षिणमधून डॉक्टर सुजय विखे बाजी मारतात की निलेश लंके हे निवडणुकीच्या निकालावेळीच स्पष्ट होईल। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात अहमदनगर शहर, श्रीगोंदा, पारनेर, शेवगाव पाथर्डी, कर्जत, जामखेड आणि राहुरीचा काही भाग असे विधानसभा मतदारसंघ येतात। यामध्ये राष्ट्रवादीचे 4, भाजपचे 2 आणि विधान परिषदेवर भाजपचा 1 आमदार आहे। मात्र राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्याने राष्ट्रवादीतील 2 आमदार हे अजित पवार गटात गेले असून 2 आमदार शरद पवार यांच्या गटात आहे। तर भाजपचे विधानसभेचे 2 आणि विधान परिषदेचे 1 आमदार असल्यानं या मतदारसंघात महायुतीचे पारडे जड असल्याचं चित्र आहे। अहमदनगर दक्षिण लोकसभेत राष्ट्रवादीचे आमदार जास्त असले तरी खासदार मात्र भाजपचेच होत असल्याचं अनेक वेळेस पाहायला मिळालं आहे। 1999 ते 2019 या काळात दिलीप गांधी यांच्या रूपाने 3 वेळा आणि डॉक्टर सुजय विखेंच्या रूपाने 1 वेळा असे 4 वेळा या लोकसभा मतदारसंघात भाजपच्या खासदारांनी प्रतिनिधित्व केलं आहे। त्यामुळे यंदा अहमदनगर दक्षिणची जनता पुन्हा डॉक्टर सुजय विखेंना साथ देते की कोरोनाच्या काळात नगरच्या लोकांची सेवा केलेल्या निलेश लंकेंना हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। तर असेच ताजे आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।